हॅलो गाइस, वेलकम बॅक टू माय व्लॉग चॅनल. आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे माझी होळीची तयारी कशी चालली आहे. त्यासोबत एक्झाम पण चालले, पण एक्झाम येतील नाही येतील आपल्याला काय करायचं. तशी आज आहे होळी आणि उद्या आहे धुळीबंद. काल होती होळी आणि आज आहे धुळीबंद. तर आपल्याला आज होळीसाठी माझी तयारी आज करते आहे. पण जाऊन दे, आता 8:51 झालं पण आपल्याला काही गरज नाही आहे. तर मी तुम्हाला सांगते मी काय काय तयारी केली आहे. सर्वात पहिले आत्ताचा मी उठेल, ब्रश करेल, अंघोळ तर बिलकुल नाही करणार, सिरियसली अंघोळ नाही. हां, आता मी बिल्डिंगच्या खाली जाईल आणि सगळ्यांना रंगवेल व होळी खेळेल आणि त्यानंतर येईल. त्यानंतर खाईल, त्यानंतर थोडा मजा करेल, नंतर घरीच राहील. त्यानंतर परत संध्याकाळी जाईल होळी खेळायला आणि तेव्हा मी माझे कलर घेऊन जाणार आहे परमनेंटवाला. हा परमनेंटवाला कलर आहे, म्हणजे याला जर लावलं नाही, बघा माझं निघत नाही. मी त्याला असं हार्पिक ते पूर्ण हे काढलं आहे, पण तरी तो नाही निघ. पण आपल्याला काय करायचं आहे, बघ ना, भूत बनवणार आहे मी, कोणाला सोडणार. आणि मला तर यांच्यावरती खूप राग येतो, जे बोलतात की नाही मला होळीची ॲलर्जी आहे, तर हे बघा. नंतर माझा गुलाल इको फ्रेंडली बिलकुल नाही आहे, मी दुकानातून असाच घेतलं आहे. आणि हे वाले काही त्या लोकांनी मला दिले, ते इको फ्रेंडली वगैरे बोलतात, पण यांचं काही गरज तर नाही. पण नॅचरल हेल्थकेअर पण करायलाच पाहिजे असे मी नाही बोलत. मी आणि हेल्थकेअर गेली भाडमध्ये. आणि होळी 1-2 वर्षातून एक वेळेस तर येते आणि बोलतात काहीतरी ग्रहण आहे, पण नाही. कारण की ग्रहण गेलं भाडमध्ये. मी तर ग्रहण फक्त 3 ते 7 ना, आपल्याला काय करायचं तर आपण नंतर पण गेलो शकतो. अच्छा, हां, मला यावेळी मी सगळे गुब्बारे घेतले आणि माझी पिचकारी तुम्हाला दाखवेल मी दुसऱ्या ब्लॉगवर. कारण की आपली व्हिडिओ फक्त 1 मिनिटाची असते आणि त्याच्यापेक्षा पुढे मी काही बडबड करत, कारण की दुसऱ्या युट्यूबरसारखी मी बडबड करण्यापेक्षा बिलकुल नाही. मी फक्त दाखवते आणि काम समाप्त करते. तर म्हणून माझी पिचकारी दाखवते मी दुसऱ्या ब्लॉगमध्ये, कारण की ती केवढी मोठी आहे ना की ह्याच्यात येणार नाही. आणि तुम्हाला हार लावायची थोपायची इच्छा होते मला. हां, आणि हा ना 6 महिन्यांपर्यंत निघत पडले. मी तर बाय बोलली. आणि दुसऱ्या ब्लॉगमध्ये आपण माझी दीदी होती प्रँक पण करणार आहोत.